तर आतापर्यंतच्या भागात आपण बघितलं होतं की कबीरने लॉकेट घेण्यास नकार दिला आहे, कारण त्याला ते लॉकेट त्याच्या गळ्यात घालून पाहिजे होतं आणि अवंती तसं करत नव्हती म्हणून. पण नंतर अवंती तयार होते आणि त्याच्या गळ्यात लॉकेट घालून देखील देते. तर आता आपण बघूया की पुढे काय होईल. आय वॉन्ट टू किस यू, त्याने तिच्या कमरेवरचा हात अजून घट्ट करत तिला आपल्याजवळ ओढत सिडेक्टिव्ह आवाजात म्हणाला. त्याचे शब्द ऐकून तर भीतीने तिचे डोळे मोठे झाले. त्याच्याकडे बघायची तिची हिंमतच झाली नाही. तिने लगेच आपले ओठ आत घेऊन घट्ट पकडून घेतले होते. डोकं सुन्न होऊन पाय घोटल्यासारखे तिला जाणवू लागले. आता पुढे तिची अवस्था पाहून क्षणभर त्याला हसूच आलं. आपण जे पाऊल उचललं आहे ते योग्य तर आहे ना, हा विचार काही केला त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्याचाही मेंदू बधीर झालेला. त्याने पुढे झुकत हलकेच आपलं डोकं तिच्या डोक्याला टेकवलं. तसं तिने लगेचच डोळे घट्ट मिटून श्वास रोखून घेतला. अगदीच घाबरून गोठून गेली होती. तो पुढे काय करेल ह्याच विचाराने मन धडधड करत होतं. त्याला बोलण्यासाठी सुद्धा शब्द नव्हते. डोकं काम करत नव्हतं तर तोंडही गोठून गेलं होतं. त्याने अलगद डोळे मिटले. तिच्याजवळ असल्याने त्याच्या मनाला खूपच शांतता भेटली होती. डोक्यात कुठलेच विचार नव्हते. दिवसभराचा ताण तिच्याजवळ असल्याने निघून गेला होता. मन अगदीच फ्रेश वाटत होतं. अशीच ती आयुष्यभर आपल्याजवळ राहावे. दिवसभराचा ताण तिच्या मिठीत शिरून दूर करायचा होता. हेच तर प्रेम असतं. ह्यालाच तर स्वच्छ मनाने केलेलं प्रेम म्हणतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी स्वतःच्या प्रपंचाशी लढताना अजून बळ येतं. म्हणून तर दररोजच्या दगदगीच्या जीवनात माणसाला खऱ्या प्रेमाची गरज असते. तिलाही वाटत असेल का असंच शांत माझ्या जवळ येण्याने. त्याही वेळात मनात विचार चमकून गेला आणि अलगद ओठ रुंदावले गेले. जर तिच्या मनात आपल्याबद्दल काही कन्फ्युजन असले असते तर तिने आपल्याला एवढं जवळ येऊच दिलं नसतं. घाबरली जरी असली तरी त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत नव्हती. त्याचा शर्ट तिने घट्ट मुठीत धरून ठेवला होता. फक्त तिला तिच्या भावना एक्सप्रेस करता येत नाहीत. त्याचे उष्ण श्वास चेहऱ्यावर आदळून तिच्या हृदयाची धडधड जोरजोरात वाढली होती. डोकं बधीर होऊन गेलं होतं. त्याचा स्पर्श कधी तिला किळसवाना किंवा चुकीचा स्पर्श जाणवतच नव्हता. तो जवळ असला की छान वाटत होतं. पण सगळ्या गोष्टी तिच्या आयुष्यात नवीनच घडत होत्या. त्यामुळे घाबरून जात होती. आत्ताही तो बोलला आणि हृदय जोरजोरात उड्या मारत होते. पोटात गोळा दाटून आला होता. तो स्वतःच त्यांचं नातं पुढे नेण्यासाठी पुढाकार घेतोय तर घेऊ द्यावा का? आपल्याला तर आपल्या भावना त्याला सांगता येणार नाही, कारण कसं सांगणार हेच तिला कळत नव्हतं. मग काय हरकत आहे, गेला पुढे तर तो. लग्न तर असंही होणारच आहे, पण कोणाला समजलं तर, कोणी अशा अवस्थेत आपल्याला पाहिलं तर. हा विचार येऊनच धडकी भरली आणि ती पटकन मागे होऊन घाबरून त्याच्या चेहऱ्याकडे कावऱ्या बावऱ्या नजरेने बघू लागली. त्याचे डोळे बंद होते. तिच्या चेहऱ्याचा स्पर्श लांब जाताच त्याने डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं तर ती आजूबाजूला घाबरून बघत होती. आपल्याला बघणारं कोणी नाहीये. रिलॅक्स, पूर्ण बीच बुक आहे. माझ्या परमिशनशिवाय इथे कोणी येणार नाहीये. तो तिच्या गालावर प्रेमाने हात ठेवत तिचा चेहरा स्वतःकडे करत म्हणाला. त्याच्या हाताचा उबदार स्पर्श थंडगार गालाला लागताच अंगावरचे बारीक लव ताट झाले. डोळे किंचित मोठे करून त्याच्या डोळ्यात आरपार ती बघू लागली. तिच्या निरागस गोंडस गुलाबी चेहऱ्याला बघून तर त्याची जागृत झालेली इच्छा जास्तच वाढू लागली. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? तो तिच्या डोळ्यात आरपार बघत प्रेमाने म्हणाला. तिने पापण्यांची फडफड करत किंचित मान डोलवली. तसं त्याला खूपच मोठा विश्वासाचा खजिना मिळाल्यासारखा वाटला आणि चेहऱ्यावर समाधानाचं हसू पसरलं. ट्रस्ट मी वन्स, आय विल नेव्हर लेट यू रिग्रेट दिस मोमेंट. गहिऱ्या आवाजात तो तिला आश्वस्त करत म्हणाला. त्याच्या बोलण्याने पोटात फुलपाखरांचा थैमान माजला होता. काय बोलावं कळतच नव्हतं. घाबरून डोळे मोठे करून फक्त त्यालाच बघत होती. किस कसं करायचं हा प्रश्न तिला पडला. नकळत तिची नजर त्याच्या राकट डाळिंबी ओठांवर गेली आणि तिथे स्थिर झाली. डोकं गरगर घुमत होतं. शेवटी ती पण अशा उंबरठ्यावर उभी होती की अशा गोष्टी फक्त ऐकून, सिरियल मूवीमध्ये बघूनच गाल गुलाबी होत होते आणि आज कोणीतरी आपल्याला केसबद्दल बोलत आहे तर हा विचार करूनच गाल लाल टोमॅटोसारखे लालसर झाले होते. गालावरचा त्याचा स्पर्श अजूनच घट्ट होत जात होता. तळहात गालावर आणि त्याची बोटे कानावर रेंगाळू लागली तसं अंगात शिरशिरी वाहू लागली. कानात गुदगुल्या होऊन हुडहुडी भरल्यासारखं तिने अंग चोरून डोळे बंद केले. त्याने तिचा चेहरा थोडा जवळ घेतला. दोघांचेही श्वास जड झाले होते. ते मला नाही येत. तिने लगेच गोंधळून खाली बघत चेहरा त्याच्या हातातून सोडवत मागे होत हळूच तोंडात पुटपुटली. घाबरून आता दम भरल्यासारखं होत होतं. यू नो व्हॉट, आय एम डेस्परेट टू टीच इट टू यू देन. तो काहीसा हसत भुवया आकसून तिच्याकडे बघून म्हणाला.
त्याच्यात आता पेशन्स लेवल्स कमी होत चालले होते. तिच्या ओठांना स्पर्श करण्यासाठी डेस्परेट झाला होता आणि ती तिला किस करता येत नाही म्हणून त्याला सांगत होती. तर ऐकूनच तिच्या निरागसपणावर त्याला हसू येऊ लागले. त्याने तिला काही कळायच्या आतच तिच्या कमरेवरचा हात काढला आणि दोन्ही हात तिच्या दोन्ही गालावर घट्ट ठेवून पुढे झुकून तिच्या नाजूक गुलाबी ओठांवर आपले ओठ टेकवले आणि तिचे डोळेच विस्फारले. मूर्तीसारखी स्तब्ध झाली होती. कसलीच हालचाल करत नव्हती आणि तो बेधुंद होऊन डोळे मिटून तिच्या बंद ओठांना आपल्या ओठांनी उलगडण्याचा प्रयत्न करू लागला. ओठांना त्याच्या ओठांचा ओलसर मऊ स्पर्श जाणवत होता. तिची मात्र मूर्ती बनली होती. अंगावर सरसरून काठा उभा राहिलेला. ती त्याच्याकडे बघायचा प्रयत्न करत होती, पण तिला फक्त त्याच्या बंद पापण्या दिसत होत्या. तिचे हात कधी त्याच्या कमरेवर जाऊन विसावले तिलाही कळलं नाही. तिने श्वास रोखून अजून घट्ट ओठ तिने दाबून घेतले. तसं त्याच्या किसमध्ये अडथळा येऊ लागला. त्याने हलकेच तिचा खालचा ओठ आपल्या दातात धरला. ती डोळे घट्ट मिटून श्वास घेत आपला चेहरा पटकन त्याच्या हातातून झटकत वाऱ्याच्या वेगाने त्याच्या कुशीत शिरली. तो बेसावध असल्याने क्षणात मागे चेअरला टेकला गेला. वाढलेल्या श्वासांवर कंट्रोल करत डोळे अजून घट्ट मिटून दीर्घ श्वास घेत ओठांवरून जीभ फिरवत स्वतःच्या शरीरात निर्माण झालेल्या आगीला शांत करण्याचा प्रयत्न ती करू लागली. तिने अजून त्याला घट्ट कवटाळून घेतलं होतं. पूर्ण अंगाची थरथर होऊ लागली होती. थंड वाऱ्यात सुद्धा तिला एक घग फुटला होता. ती जोरजोरात श्वास घेत त्याच्या कुशीत अजूनच लपण्याचा प्रयत्न करू लागली. लज्जापेक्षा आता भीती तिच्या मनावर हावी झाली होती. त्याने डोळे उघडले आणि मनातच सुस्कारा सोडून हसत तिच्या भोवती आपल्या प्रेमळ हातांचा विळखा घालत तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करू लागला. त्याच्या प्रेमळ स्पर्शाने तिचे वाढलेले श्वास हळूहळू शांत होऊ लागले. पण त्याच्या कुशीतून बाहेर येऊन त्याच्याकडे बघण्याची हिंमत तिच्याकडे नव्हती. पाठीवरचा शर्ट अजूनच घट्ट पकडून घेत त्याच्या छातीवर कान घट्ट रोवून घेतला. It was indeed heavenly experience for me. This feeling, this assures each and every nerve of mine that you are the one I was waiting for my whole life. Thanks for coming in my life, sweetheart. तो तिला म्हणत होता की हा माझ्यासाठी स्वर्गासारखा सुंदर एक्सपिरियन्स होता. ह्यामुळे माझ्या शरीरातल्या प्रत्येक नसेला खात्री झाली की तूच आहेस ती जिच्यासाठी मी आजपर्यंत थांबलो होतो. माझ्या आयुष्यात येण्यासाठी थँक्यू अवंती. त्याच्या बोलण्याने तिचे डोळे पाण्याने भरले. तिच्या डोळ्यातलं पाणी त्याच्या शर्टला भिजवून त्याच्या छातीला स्पर्श करून जात होतं. तो गालातल्या गालात हसत तिच्या केसांवरून एक हात फिरवत ओठ टेकवत तिच्या भोवतीची मिठी अजूनच घट्ट केली. तिला आपल्या मिठीतच घेऊन बसावं वाटत होतं. स्वतःहून त्याच्या मिठीतून ती आज बाहेर येत नव्हती. छान वाटत होतं. तिच्या निरागसपणावर अजूनच प्रेम उफाळून येऊ लागलं होतं. त्या समुद्र किनाऱ्याचा शांत खळखळ आवाज आणि दोघांच्या हृदयात ठोके संगीताप्रमाणे नाद करत होते. पूर्ण किस तर झाला नाही, पण त्याने त्यातच समाधान मानलं. तुम्ही पण माना. 11 वाजून गेले होते. बळवंतराव काळजीने गार्डन एरियामध्ये इकडून तिकडून फिरत होते. काळजी आणि राग दोन्ही त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं. मीरा, सुरेखा आणि प्रकाश टेन्शनने त्यांनाच बघत होते. बळवंतराव हसत खेळत असले की मीराची जीभ खूप चालत होती. पण जेव्हा बळवंतराव चिडले असेल तेव्हा तीही घाबरून जायची. आता अवंतीला काय बोलतील ह्या विचारानेच टेन्शन आलं होतं. असे ते खूप समजूतदार हसत खेळत राहत होते. पण त्यांच्या मनाविरुद्ध काही घडत असेल तर तिथे ते पटवूनच घेत नव्हते. पूर्ण आयुष्य खेडेगावात गेलं होतं. अशा गोष्टी त्यांना बिलकुल पटत नव्हत्या. अवंतीला त्यांचा स्वभाव माहीतच होता, म्हणून सगळ्या गोष्टीसाठी किती लाड केले होते, पण चुकीच्या गोष्टीसाठी तिला धाकात ठेवलं होतं. म्हणून अवंती पण कधी तिची पायरी सोडून वागली नव्हती. बळवंतरावांचं म्हणणं होतं लग्नानंतर तिला कुठल्या गोष्टी करायच्या ते तिचा नवरा ठरवेल, पण लग्नाआधी ते स्वतः ठरवणार होते. आपल्या मुलीसाठी काय चांगलं आहे. लग्नाआधी उशिरा बाहेर फिरलेलं त्यांना या गोष्टीचा विरोधच होता. हेमासोबत गेली होती म्हणून त्यांना काही वाटलं नाही, पण आता खूपच उशीर झाला होता तर अवंतीचाच राग येत होता. पुढच्या माणसाला आपण कसे आहे माहीत नाही, पण आपल्या मुलीला माहीत आहे ना आपल्याला काय आवडतं काय नाही आवडत. मग तिने सुद्धा आपल्या मनाचा आपल्या इज्जतीचा मान ठेवायला पाहिजे. सुरेखा, हेमाताईला फोन कर. किती उशीर लागणार आहे विचार. ही काय वेळ आहे का घरी यायची. इथं कोण बघणार विचारणार नाही म्हणून कितीही उशिरा यावं का घरी माणसानं. बळवंतराव रागात मीरावर कटाक्ष टाकत म्हणाले, आबा ही मुंबई आहे, इथं असं उशिरा येणं होणारच. वेळेत माणूस घरी येत नसतो. ट्रॅफिक पण तेवढं असतं आणि आता पाहुण्यांना सुद्धा काही बोलता येत नाही. तूच सांग, बरं वाटतं का फोन करून विचारायला सारखं सारखं कधी येणार आहे म्हणून. हे मला सारखा फोन केला तरी अमितला राग येतो म्हणून मी जास्त करत नाही. तसंच आत्ता त्या कबीरचं पण असेल. सुरेखा बळवंतरावांच्या जवळ जात वैतागून म्हणाली,
अजून लग्न झालं नाही, व्हायचं आहे, बळवंतराव चिडत म्हणाले. लग्नाच्या आधीच आपल्या मुलीवर एवढा हक्क ते खपवून घेणार नव्हते. आबा, आत्ता तर सुरुवात आहे रे. इथून पुढे सारखंच गाठीभेटी होत राहणार. तेव्हा काय करणार तू? आपण साधी भोळी माणसं गावातली, अशा गोष्टी पटत नाही. मी पण त्यासाठीच लवकर हेमाचं लग्न करून दिलं बघ. आता तर शहरात आहे म्हणून कोणाला कळत नाही. नंतर तुम्ही गावाला गेल्यावर तिथे सारखं कबीर भेटायला आला तर तू काय नाही म्हणणार आहे का? ते तर गावातल्या लोकांना दिसून येईल. मग काय त्यांना चर्चा करायला विषय भेटला. म्हणून म्हणत होते, एकदाचं लग्न करून मोकळं होऊन जा. तुलाही टेन्शन राहणार नाही. सुरेखा तोंड वाकडं करून म्हणाली. तसे बळवंतराव काळजीने विचारात पडले. एकीकडे अवंती तर एकीकडे सुरेखाचं बोलणं सुद्धा मनाला पटत होतं. द्विधा मनस्थितीमध्ये अडकले होते. वंस, तुम्ही बरोबर बोलता बघा. त्यासनी मी हेच सांगते, पण त्या पोरी पुढं काही बी ऐकून घेत नाही. पटकन लगीन लावून ती संसारात रमली की आमचं टेन्शन मिटलं. पण तुमच्या भावाला कोण समजाव? मीरा वैतागून तिथल्या गार्डनमध्ये खाली बसत म्हणाली. उभं राहून आता पाय गेले होते. लवकर झोपायची सवय होती, पण पोरगी घर घाटत नाही तोपर्यंत जीवात जीव नव्हता. माझा फोन आण, मी अवंतीला फोन करतो. बळवंतराव तिथल्या सोफ्यावर बसत मीराकडे बघत म्हणाले. कसा वाटला अर्धा पहिला किस? कमेंटमध्ये नक्की कळवा. आता कबीर तिला सारखी किसचे धडे देत जाईल, तेव्हा कुठे ती किसच्या परीक्षेत पास होईल. तर हा भाग नक्कीच तुम्हाला आवडला असेल. भाग आवडला असेल तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ खाली कमेंट देखील करा आणि पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.